अपवादनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तवक्कल बेकरी रायडर्स तुडील संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केले. 8 षटकांचा सामना असेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जगभरात तब्बल 182 देशांमध्ये पाहतोय. मी समालोचन कक्षातून हरीश दिवकीकर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये MMPTCL सीझन 1 आणि आजचा तिसरा दिवस. महाड माणगाव पोलादपूर तालुका चॅम्पियन्स लीग पर्व पहिले आपण अनुभवतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना. स्ट्राईकला असेल परशुराम, नॉन स्ट्राईकला फैसल, गोलंदाजीसाठी साईब. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचवा. बॉल पडायच्या आत लक्षात घ्या विनंती आहे. निर्धाव चेंडू. हा चांगला फटका आहे परशुरामच्या बॅट मधून येतोय. खूप मोठा लांब 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 षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. आता 3 षटक जर तुमचा चेंडू बदलला, खराब झाला तर तुम्हाला नवीनच चेंडू मिळेल. 3 षटकानंतर रोल बॉल दिला जाईल. पहिल्या चेंडूवर षटकार इथे ढोकलाय. परशुरामने आपले इरादे स्पष्ट केलेत. दुसरा चेंडू होता. पहिला चेंडू निर्धाव खेळला साईमनी. साईमच्या गोलंदाजीचा. साईम पुन्हा एकदा परशुरामसाठी. जॉयस्टिकच्या बाहेर होता. चेंडू तुटून पडला होता परशुराम, पण खूपच लांब चेंडू. वाईड बॉल. खराब गोलंदाजी ते साईमची. एक्झॅक्ट वाईट कसा आहे सादिक परदेशी पंचांकडून चर्चा करून घेतोय. त्यांना वाईट नव्हता असं त्याचं मत आहे, पण पंचांच्या दृष्टीने तो वाईट बॉल. साईब रेबाचा अटेम्प्ट. पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी. रिव्ह्यू अवेलेबल नाहीये हे लक्षात घ्या. पंचांचाच निर्णय अंतिम निर्णय आहे या स्पर्धेमध्ये. हा तिसरा दिवस आहे.
आम्हाला पंचांच्या सोबत जायचं आहे असा आयोजकांचा निर्णय आहे. योगेशची नाराजी साहजिक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजांनी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. यावेळेस मात्र डाव्या अष्टीच्या बाहेर. कारण रिव्हर्स अटेम्प्ट केला होता त्यामुळे कदाचित वाईट दिला नाही पाहिजे होता असं योगेशचं मत. पण वाईड लाईन गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आहे म्हणून पंचाने वाईड केला असं पंचांचं मत. साईम हलक्या हाताने खेळला चेंडू. का धावा आल्यात. हे संयमी क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट परशुराम कडून आपण अनुभवते. परशुराम अंधेरी. अतिशय चांगला क्रिकेटर आहे. गुणवान क्रिकेटर म्हणून ओळखला जातो परशुराम. साईम शॉर्ट आपलीचा चेंडू होता डाव्या अष्टीच्या बाहेर. वाईड बॉल. आणि पुन्हा एकदा सांगतो की पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल कारण DRS रिव्ह्यू अवेलेबल नाही आपल्याकडे. दहा धावा होता त्या वाईडनी. रिव्हर्स अटेम्प्ट. साईम परशुरामसाठी हा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत. पण सुरेख चौकार. वन बाउन्स. चेंडू सीमा पार. 4 धावा. चांगली सुरुवात इथे परशुराम कडून संघाला दिली जाते. एक षटकार एक चौकार ठोकलाय त्यांनी. पहिल्या षटकाची सांगता होते 4 वाईडच्या मुळे धावसंख्या आहे तब्बल 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे होते समाप्त. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 4 वाईड आलेत. दुसरं षटक घेऊन सेटा मेंढेल पाहिजे साठी. हा चांगला फटका आहे फैसलच्या बॅट मधून. षटकार. दोन्ही फलंदाजांनी षटकारांनीच खाते उघडले. डीचे
आणखीन एक मोठा फटका फैसलच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार षटकार. हा षटकार येते. घेतला पण नाही जाणार ना, कॉमेंट्रीत पण नाही घेतला जाणार. चांगली गोलंदाजी, पण दुर्दैवाने गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. चांगली गोलंदाजी आहे या गोलंदाजाची. 26 धावा. इथे फटका बसलाय. योगेश पोहोचेल का चेंडूवर? मात्र लांब राहिला योगेश पवार. चेल मात्र टिपता आला नाही. एकदा मिळते इथे ती फैसलला. सत्तावीस धावा होत आहेत. चांगली गोलंदाजी आहे. पहिले 2 चेंडूवर तुटून पडला फैसल गोलंदाजावर, पण नंतरच्या 2 चेंडू त्यांनी वापस गेले, कमबॅक केले. हा फटका बसलाय परशुराम अंधेरेचा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. परशुराम बॅक टू द बाबालियन. अंदाज मसूद गजगे, मॅन फ्रॉम टिंपाले महाड. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. दुसरे षटक सुरू आहे. 27 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईटचा इशारा येते. पंचांकडून दंडित केले जाते गोलंदाजाला. हाही फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत इथे. दोन्ही फलंदाज इथे या षटकात होतील बाद. गाणं आपण ऐकलं खानदेशी भाषेमध्ये, अर्थात महाराष्ट्रात अशा अनेक विविध खेडोपाड्यातल्या भाषा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यापैकी एक सध्या ट्रेंडिंगचं सॉन्ग आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलंय. षटकाची होती इथे सांगता. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे
28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तवक्कल पुढील रायडर्सची परिस्थिती नवीन फलंदाज येते. आरिफ साईम गोलंदाजीसाठी ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं. 4 वाईट टाकले होते. 14 धावा त्यांनी दिल्या होत्या. पण दुसऱ्या षटक हाताळण्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यांनी परशुरामला बाद केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर फैसल सारखा आक्रमक खेळाडू मॅन फ्रॉम किंजलोली त्याला सुद्धा त्यांनी माघारी पाठवलं. आता फैसलनी 2 षटकार ठोकले होते. 8 षटकांचा सामना. फैसलचं गणित थोडंसं चुकलं असं वाटावं लागलं, कारण संधी होती. 2 षटकार आले होते. धावाही चांगल्या सरासरीने येत होत्या. 8 षटकं खेळलं फैसलनी गरजेचं होतं, कारण वैयक्तिक त्याच्या 50 ते 60 धावा झाल्या असत्या आणि संघाची धावसंख्या जसं मसूदने सांगितलं टॉसच्या दरम्यान की 100+ करण्याचा माणूस आहे, ते कुठेतरी पाहायला मिळालं असतं चित्र. पण आता स्ट्राईकला आहे मसूद. पहिला चेंडू अप्रतिम स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. प्रीमेडिटिंग स्कूप आणि पुलचा संमिश्र फटका येतोय चौकार. गोळीगीत आपण ऐकलंय. पण एकदा वळू साईमच्या गोलंदाजीकडे. मसूद हा हेलिकॉप्टर उडवलाय. वाह काय स्ट्रोक खेळलाय. चेंडू जातोय अतिथी कक्षाला दिली जाते इथे सलामी. चेंडू सीमारेषा पार. षटकार. ना एकदा डाव्यासीच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल. साईम मात्र खराब गोलंदाजी ते करतोय. सादिक परदेशीचा इशारा येते त्याला फ्लाय स्लिप मधून की डाव्या यष्टीच्या बाहेर टाकायचं नाहीये. साईम हा कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लगातारची 2 षटकं पॉवर प्लेची आपण पाहिली. बॅटिंग पॉवर प्ले लगेच घेतलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. लगातार 3 षटकं पॉवर प्ले खेळत आहेत. हा पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये कुठल्या तरी संघाने हा नियम पाहायला मिळते इथे. हा जबरदस्त देखणा स्ट्रोक. क्रिकेटची नजाकत इथे दाखवली जाते. चेंडूच्या मागे सादिक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. चांगली फेक. 2 धावा इथे मिळतील. ते फलंदाज आरिफला 2 धावांनी त्यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलं. संघाच्या धावसंख्येत भर टाकली. तब्बल 42 धावा. चांगली सुरुवात इथे करून दिली ती परशुराम अंधेरेने फैजलनी. दोघांच्या माध्यमातून तब्बल 3 षटकार 1 चौकार आला होता. 10 धावसंख्येवर परशुराम बाद झाला. हा परफेक्ट यॉर्कर सन्मान दिला. डायरेक्ट हिट इथे महत्वाचा होता. बॅकअप मात्र खराब. पण सीमारेषेवरच्या क्षेत्ररक्षकांनी चांगलं बॅकअप केलं. 1च धाव. 1 धाव आरिफला मिळते. धावसंख्या होती 43. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. साईमचा अजून फेकणे बाकी आहे. धावा येत आहेत पण विकेट एका बाजून जात होते. महत्वाचे फलंदाज फैसल परशुराम हे 2 फलंदाज बाद झाले. मसूदने आता जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आणखीन एक हेलिकॉप्टर धन 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 करत चेंडू सीमा रेषा पार येतोय. दमदार चौकार. सत्तेचाळीस. काय फलंदाजी. जशी बंदुकीतून गोळी सुटावी तशी सीमारेषेचा वेध घेतला चेंडूने. बॅटला जसाही कनेक्ट झाला चेंडू इतक्या वेगात निघून गेला. डोळ्याची पापणी लवे न लवे. चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धावा मसूद गजगेला आल्या. जबरदस्त फलंदाजी मसूद गदगीची. 15 धावा त्याने आतापर्यंत केल्यात.
अप्रतिम फलंदाजी ते संघ करतोय, अर्थात तुडील रायडर्स. तवक्कल बेकरी तुडील रायडर्स अप्रतिम फलंदाजी करते. टॉस हरल्यानंतर मात्र चांगल्या धावा इथे बनवल्या जात आहेत. सुरुवात परशुरामने केली होती, फैसलनी 2 षटकार टोकले होते. त्यानंतर मात्र मसूदने आता मोर्चा आपल्या हातात घेतलाय. असा ऐकला आहे मसूद. नवीन षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय. सादिक सादिक परदेशी and फ्रॉम निजामपूर, एक अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट समालोचक. सादिक फलंदाजीला स्ट्राईकवर आहे. आरिफ चांगला चेंडू हाताळला. क्षेत्ररक्षक आहे पण अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने. चेंडूच्या मार्गदर्शन आहे. दर्शन कदम चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेक होती त्याची, पण 2 धावा 3 धावा पूर्ण केल्या इथं आरिफ आणि मसूदनी. क्षेत्ररक्षकाची चूक नाही. चेंडू त्याच्या समोरून चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून तो चेंडू निघून गेला, त्यामुळे 3 धावा. नाही तर चांगला चेंडू हाताळला होता सादिकनी, एखादी धाव गेली असती. यावेळी स्ट्राईकवर आहे मसूद. उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय यावेळी सादिक. खराब गोलंदाजी इथे. पहिल्या 1 चेंडूसाठीच 1 चौकार, अर्थात बाउंड्री गेली सादिक कडून. 4 धावा. धाव संख्या 51. रेवाचा अटेम्प्ट केला मसूदनी. 1 धाव फक्त मिळते इथे. सादिक थोडं शांत क्रिकेट पाहायला मिळते. पिन ड्रॉप सायलेंट आहे मैदानात. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी. हा चांगला चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा दर्शन आणि चेंडू मध्ये रेस, पण यावेळेस मॅरेथॉन जिंकली चेंडूने. चेंडू सीमा पार, चौकार. चांगली फलंदाजी आरिफची. चांगली गोलंदाजी. लेट कट करण्याचा इरादा होता आरिफचा. बॅटची आतली कडा घेतली. चला यष्टीरक्षक योगेश पवारने तो चेंडू आपल्या फुटवर्कने अडवला, अर्थात पायाने अडवला. फुटबॉलचं स्किल त्यांनी दाखवलं मैदानात. हुशार खेळाडू आहे. विकेटच्या मागून प्रतिम यष्टीरक्षण पुन्हा एकदा योगेश पवारच्या माध्यमातून. धाव चेंडू इथे हाताळला जाते. सादिक यासाठी ओळखला जातो. लगातार तो वाईड यॉर्कर टाकू शकतो. एका षटकातील 4 ते 5 चेंडू, अर्थात आपण द ग्रेट झहीर खानला पाहिलं, एका षटकात 4 यॉर्कर टाकायचे. यावेळेस उजव्या अटीच्या बाहेर वाईड बॉल.
व्हाईट बॉल. सादिक. आणखीन एक यॉर्कर पाहायला मिळाला सादिक कडून. खराब एंड चूज केला क्षेत्ररक्षकांनी. तर स्ट्राईक एंडला फेक केली असती काय होतं, स्ट्राईकचा फलंदाज स्ट्रोक खेळून धावा करायची असतात. नास्ट्राईकचा फलंदाज पहिले स्टार्ट घेतलेला असतो, त्यामुळे 2 ते 3 पावलं तो पहिले धावलेला असतो, त्यामुळे तो सहज दुसरी धाव पूर्ण करतो. स्ट्राईक एंडला फेक केली असती, पण क्षेत्ररक्षकांनी पाहिलं की आपल्याला जवळचं एंड आहे ना स्ट्राईक एंडला, लांब फेकण्यापेक्षा जवळ फेक त्यांनी करणे गरजेचं समजलं. 2 धावा मात्र गेल्या या दरम्यानात. धावसंख्या आहे 59 धावा. धावा येत आहेत संघासाठी. 4 षटकांचा खेळ झाला, 59 धावा. पण प्रेक्षकांचं मनोरंजन होईल अशा मात्र धावा, चौकार किंवा षटकार ज्यासाठी प्रेक्षक उपलब्ध असतो यूट्यूबवर. आपली कामं ठेवून जे प्रेक्षक असतात यूट्यूबवर आपल्यासोबत जोडलेले, कामाच्या माध्यमातून सुद्धा मॅच पाहत असतात. काम चालू असताना आपले ऑफिस आहे, देशाच्या बाहेर जगभरातून ही स्पर्धा पाहिली जाते. खणाखाती देशांसाठी आपले सर्वांचेच मित्र, पारिवारिक लोक जे जातात कामानिमित्त आपला देश सोडून, त्यांना कामाच्या व्यतिरिक्त हा वेळ ते आपल्या क्रिकेटसाठी यूट्यूबच्या द्वारे व्यतीत करतात. अर्थात त्यांना गावाकडची माती त्या यूट्यूबमधून दिसते, गावाकडची लोक दिसतात, गावाकडची खेळाडू दिसतात, आणि त्यांना खऱ्या अर्थाने अखात देशात राहून सुद्धा आपल्या देशाचं दर्शन होतं. त्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे असे प्रेक्षक जोडतात. आम्ही समालोचन करताना आमच्यासोबत खूप सारे असे प्रेक्षक मित्र जोडले जातात व्हॉट्सअप कॉलद्वारे की आम्ही स्पर्धा पाहतोय. अर्थात RR एंटरप्राइजेसचे ओनर आपण पाहिलं मनसूर करबेलकर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच दिली, आणि ते प्रत्येक वेळेस स्पर्धा कव्हर करतात. अर्थात माझ्यावर विशेष प्रेम आहे त्यांचं. प्रत्येक ठिकाणी माझा आवाज ऐकल्यानंतर त्यांचा कॉल असतो की मी तुम्हाला ऐकतोय, तुमचं समालोचन आम्ही ऐकतोय. तर थँक्स मनसूर करबेलकर. हा चांगला स्ट्रोक आहे. याच दरम्यान आरिफच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, एकेरी धाव मिळेल. हा खराब फेक, मात्र बॅकअप पहा, याला म्हणतात तिने एक्सपिरियन्स सादिक परदेशी. नाही तर इथे आणखीन एखादी धाव गेली असती. खराब फेक होती. धावा होत आहेत 61 धावा. 5वं षटक सुरू आहे. 8 षटकांचा सामना. स्थानिक खेळाडूंना, ग्रामीण खेळाडूंना हा सामना खूपच लांब वाटते, पण जे व्यावसायिक क्रिकेटर आहेत ते अतिशय हा सामना अतिशय ताकदी रीतीने खेळतात. आपले सर्वस्व ते पणाला लावतात. जबरदस्त गोलंदाजी फवाची पाहायला मिळते. डायरेक्ट हिट का केली नाही, कारण बॅकअपला खेळाडू नाही मागे आला. ही फेक करणे गरजेचं होतं योगेशने, कारण मसूदचा विकेट मिळाला असता डायरेक्ट हिट गेली असती तर एखादी धाव एक्स्ट्रा गेली असती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. हा चांगला फटका आहे. हा खूप टप्प्याचा चेंडू, त्याला सही नसीहत दिले. चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद DJ. हा चौकार येतोय आरिफच्या बॅटमधून. धावा होत आहेत 66 धावा. फवाद स्वतः संघनायक आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. हा चांगला फटका नाही आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. साहेबनी झेपलाय झेल.
हिमेश माळीच्या आवाजात आपण संगीतबद्ध झालेलं आणि स्वतः गायलेलं एक गीत ऐकत होतो. लग्न गीतामध्ये अतिशय सुरेख गाणं आपण ऐकलं. वळी पुन्हा एकदा मॅच कडे विकेट पडला होता, अर्थात आरिफ बाद झाला होता. चांगला झेल सायमच्या माध्यमातून पकडला गेला लॉंग ऑन रिझनला. फवादला यश मिळालं. पुन्हा एकदा फवाद मसूद गजके साडी. हा ही फटका मोठा आहे, खूप मोठा. जाईल चेंडू सीमा रेषा पार. षटकार. गरजेचं आहे. तर मसूदनी सांगितलं होतं की 100+ आम्ही करू. परशुरामनी सुरुवात घणाघाती दिली होती. 4 चेंडू त्यांनी डॉट सुद्धा खेळले. बहात्तर धावा. 6वं षटक घेऊन सादिक येते. एक हरहुन्नरी खेळाडू आणि मैदानाच्या बाहेर एक चांगला कलाकार. अर्थात कोकणी भाईच्या माध्यमातून यूट्यूब चॅनेल त्यांचं नक्कीच तुम्ही फॉलो करू शकता. एक चांगले विनोदी आणि एक सामाजिक संदेश देणारे चॅनेल सादिक परदेशी हाताळतात. अतिशय टॅलेंटेड खेळाडू, जे उत्कृष्ट समालोचक, चांगली ह्युमॅन बिईंग आणि एक चांगला खेळाडू खऱ्या अर्थाने. आता करतोय गोलंदाजी. पंचांच्या उजव्या बाजूनी राईट राऊंड द विकेट फ्रॉम निजामपूर. सादिक परदेशी स्ट्राईकला नवीन फलंदाज जवळ गीते. चांगला चेंडू हाताळला उजव्या अष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईट आणि पुन्हा एकदा नाराजी. योगेश पवारने ते आता डोक्यावर हात घेतलेत आणि सादिक परदेशी पुन्हा एकदा नियम समजावताना पंचांना. हा जबरदस्त फटका आहे. जऊर गीते ब्रँडेड षटकार. आहे ते एक मोठा षटकार. जहूर गीतीच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी. धावत संख्या होती 79 धावा. सादिक. आणखीन एक मोठा दमदार षटकार. चेंडू जाईल लांब लांब लांब. सीमा रेषा पार. हा धावा ठेवणे म्हणजे या चेंडूवर 8 ते 10 धावा दिल्या पाहिजे अशा फलंदाजाला. इतका लांब षटकार ठोकलाय त्यांनी. सादिक. तिसरा येईल साजाऊर गीतेच्या बॅटमधून. यावेळेस षटकार.
आमच्या कॅन्टीनवाल्याच्या प्लेटची बर्बादी केली षटकाराने भरून घेतली जाईल तुमच्याकडून 100 रुपये. खूप लांब षटकार टुकतायत सध्या 3 षटकार आले त्यांच्या बॅटमधून अप्रतिम. हा यावेळेस मात्र उजव्या अष्टीच्या बाहेर काय बॅट फिरकावली होती जवळ यांनी खूप वेगाने. बॅटचा आवाज इथपर्यंत आला होता. तन्वीर देशमुख यांच्याकडून जहूर गीते या षटकारांसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज झाले. फद हाफिज साहेब यांच्याकडून 500 रुपये जहूर गीतेला. उजव्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. कारण सहीमनी 2 ओव्हर टाकल्यात त्यामुळे सहीमला माहिती आहे. सहीम सादिकला शांत करते. सादिक उजव्या बाहेर पुन्हा एकदा वाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. या स्पर्धेमध्ये DRS रिव्ह्यू अलाउड नाही. चला पंचांकडे वाद कुठलाही करायचा. पंचाने आपली जागा घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. हा स्पर्धेचा नियम. चला पंच आपण समजवायला जायचं नाही. पंचांनी आपली जागा सांभाळायची आहे. व्हाईट बॉल. धन्यवाद धन्यवाद जनाब पठाण यांच्याकडून आमच्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये कलिंग कार्ड आलेला आहे. धन्यवाद. त्या दरम्यान मात्र जहूर गीते बाद. महबूब जटाब यांच्याकडून 100 रुपये. कासिम आसिम जटाम ज्यांनी जेल टिपला होता जहूर गीतेचा. 200 रुपये सुद्धा आले होते. जिमाद खतीब यांच्याकडून जहूर यांना 3 षटकार ठोकले ते धावा आहेत. 94 धावा झाल्यात. सादिक 3 षटकार ठोकले होते. चांगला फटका आहे. पवादच्या डाव्या बाजूनी चेंडू जातोय आता बॅकवर्ड पॉइंट वरून. 2 धावा इथं पूर्ण केल्या जातील. मसूद गजगे खराब फेक. 3 धावा. 3 धावांनी धावा संख्या होती 97 धावा 6 षटकानंतर. 121 धावांचं हाय स्कोर आहे. उच्चांक आहे इथे 121 धावा सौद पटेल यांच्या टीमने केल्या होत्या.
तर आता 130 140 नक्कीच धरून होतील जर अशाच प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी राहिली तर. फवाद हा चांगला फटका आहे. मसूद गजगे ऑन फायर. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक दमदार षटकार. जबरदस्त फलंदाजी मसूद गजगेची. हा फटका बसलाय. उंच आहे, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. करणार नाही चूक. मसूद गजगेच्या पारीचा होईल अंत. पार षटकार. जबरदस्त फलंदाजी. अश्क्याची शतक पूर्ण होऊन तब्बल 109 धावा होत आहेत. 7वं षटक फवादचं. चांगला यॉर्कर पाहायला मिळाला फवाद कडून. एकेरी धाव. नवीन फलंदाज आलाय अम्मार. स्ट्राईकला मिळेल एक उंच पुढा खेळाडू. फवाद डाव्या एसटीच्या बाहेर. खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट बॉल. अम्मारच्या बॅटला बरोबर चेंडू लागला नाही. एकेरी धाव आणि धावत संख्या होती 112 धावा. शेवटचा चेंडू आहे फवादच्या षटकातील 7व्या षटकातील. चांगली गोलंदाजी फवादची. इथे धावात करण्याची आहे संधी. फलंदाज मात्र पंचांनी नॉट आउटचा इशारा दिलाय. एक धाव पूर्ण होते.
हातात 113 एक शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण गोलंदाज येते तोपर्यंत आपण ऐकूया डीसीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. फलंदाज होते बादच कार. आता फलंदाजसाठी येत आहेत टीम ओनर जिमात खतीब. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि प्रत्येक षटकारावर मुबशीर देशमुख यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल जिमात खतीबला. दोन धावांनी जिमातने आपलं खातं उघडले. मुबशीर देशमुख यांच्याकडून 100 रुपये आहेत प्रत्येक षटकाराला. या दोन धावांनी धावत संख्या होती 115 धावा. शेवटचं षटक आहे. 121 धावांचं हायेस्ट स्कोर आहे ग्रुमोर संघाकडून. सौद पटेल यांच्या संघाने केल्यात. चांगली गोलंदाजी स्लोवर वन पप्पूच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण येते. साईम आहे दुसरी धाव घेत नाहीये अम्मार. थांबवले जिमादला. एक धाव आणि धावत संख्या होती 116. दोन चेंडू अजून येणे बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. पप्पू मोर द विकेट अम्मार साठी. अम्मार अतिशय ताकदी खेळाडू. त्याची कडा घेतले जाईल चेंडू लॉंगलेगच्या दिशेने. योगेश पवार आहे तिथे. एकच धावांवर इथे समाधान मानावं लागेल अम्मारला. शेवटचा चेंडू. 2 बॉल आहेत. 2 चेंडू आहेत जिमातकडे. 2 षटकार आले तर मुबशीर देशमुख यांच्याकडून 200 रुपये मिळतील आणि धावाही वाढतील. 117 झाल्यात. 121 हायेस्ट स्कोर आहे या स्पर्धेचा. चांगला फटका आहे कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक 2 येत आहेत. क्षेत्ररक्षक तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण करतील जिमाद. 119. आता 2 धावा आल्या तर 121 ची रेकॉर्डची बरोबरी होईल. चौकार आणि षटकार आला तर हाय स्कोर होईल या स्पर्धेचा. बापू डॉट बॉल. धावबाद सुद्धा होईल जिमात खतीब. धावा राहतात 119. 120 धावांचं लक्ष डीजे.
बड़ा स्कोर खड़ा किया है। तवक्कल राइडर्स ने 120 रनों का हदफ रखा है जटाम इंटरप्राइजेस के सामने। अब देखना होगा कि जिस तरह सऊद पटेल ने बल्लेबाजी की थी काफी जबरदस्त, उसी तरह की बल्लेबाजी करते हैं योगेश। फिर से खराब गेंद, ऑफ स्टंप काफी बाहर, अंपायर ने वाइड कर रहा था, इसी वाइड से बढ़ता हुआ स्कोर 7 रन। एक ही गेंद हुई अभी तक, और थोड़ा प्रेशर बनाते हुए योगेश मसूद के ऊपर। अच्छे खिलाड़ी है मसूद भी, अच्छी बल्लेबाजी की थी, अब खुद गेंदबाजी के लिए कप्तान है। फिर से एक बार राइट ओवर द विकेट से प्रिया उठा के खेल दिया, गेंद जदे बाउंड्री के बाहर, एक बाउंस, दो बाउंस और एक 4 रन। डीजे और योगेश पवार का साथ देने के लिए दर्शन कदम, जो कि नॉन स्ट्राइक पर है। 2 गेंदें हो चुकी है, स्कोर 11 रन। जबरदस्त बल्लेबाजी योगेश पवार की जानिब से। फिर से एक बार मसूद गज के लॉन्ग ऑफ पर खेलना चाहते थे, गेंद का बल्ले कोई संपर्क नहीं। डॉट बॉल, पहली गेंद डॉट। फिर से एक बार मसूद, फिर से उठा के खेल दिया, गेंद सही बल्ले पर नहीं है, कैच का मौका, और ये लगने वाला पहला झटका, बड़ा झटका झटाम इंटरप्राइजेस ए को योगेश पवार के रूप में। योगेश पवार आउट होके पवेलियन में वापस, अब उनकी जगह संभालना है खुद कप्तान फवाद झटाम। अब स्ट्राइक पर है दर्शन, पहले मरतबा सामने करिए मसूद का, मसूद पूरी तरह वापसी करते हुए, इसी बीच फिर से एक बार उठा के खेलना चाहते हैं, गेंद बल्ले पर सही नहीं, कैच का मौका, और ये लगने वाला दूसरा झटका, बैक टू बैक विकेट, पूरी तरह से वापसी करा था अपनी टीम को मसूद गजगे, मैन फ्रॉम टेम्पाले। लगने वाला दूसरा झटका दर्शन के रूप में जटाम इंटरप्राइजेस ए को। तीन सिक्स लगा थे 3 गेंदों में, तो 500 रुपए का इनाम है सिर्फ फौजान के लिए।
FM कंस्ट्रक्शन की जानिब से। एक 6 पे 100 और 3 6 बैक टू बैक पे 500। अब दूसरी ओर लेकर आते हैं अम्मार चाफेकर। स्ट्राइक पर रहेंगे फवाद, खुद कप्तान है, पूरी जिम्मेदारी रहेंगी उनके ऊपर क्योंकि बड़ा स्कोर खड़ा किया है तवक्कल राइडर्स ने। काफी लंबा रन अप अम्मार का। पावर प्ले का ओवर जारी है। पहली गेंद राइट मुड़ द विकेट से, काफी तेज गेंद की हुई थी और अपील करते हुए कॉट बिहाइंड की, मगर अंपायर पर कोई असर नहीं। अंपायर का फैसला आखिरी फैसला होगा, अंपायर से बहस न करें। अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन रहेगा, सभी इस बात को नोट कर ले। रिव्यू का भी सिस्टम नहीं रखा गया। इसी बीच फवाद के बल्ले से निकलता हुआ एक ही रन मिलेगा यहाँ पर, अच्छी फील्डिंग वहां पर। अब स्ट्राइक पर फौजान। स्कोर हुआ है 13 रन, 2 विकेट के नुकसान पर। 2 ही गेंद हुए दूसरे ओवर की। अब स्ट्राइक पर रहेंगे फौजान। काफी वाइड रखा था गेंद को अम्मार ने, अच्छी गेंदबाजी लेफ्टी के लिए। एक ही रन मिलेगा, स्ट्राइक चेंज होगा। स्ट्राइक पाएंगे फवाद। इसी एक रन से बढ़ता हुआ स्कोर 14। अम्मार ने अभी तक 3 गेंदें फेंकी है, 2 ही रन अभी तक खर्च किए हैं। अच्छी गेंदबाजी करते हुए अम्मार। फिर से एक बार फवाद बीट होते हुए कट करना चाहते थे गेंद को। अच्छे टप्पे पर गेंद डाली थी, अच्छा उछाल मिलता हुआ अम्मार को। डॉट बॉल। फिर से उड़ाया गेंद को, खिलाड़ी उसके नीचे, क्या है, कैच लपक लेंगे और ये कैच आउट। लगने वाला तीसरा झटका जटाम इंटरप्राइजेज ए को फवाद के रूप में। फवाद की जगह संभाल लाएंगे आतिफ। काफी स्लो चलता हुआ स्कोर बोर्ड जटाम इंटरप्राइजेज ए का 14 पे रुका हुआ है। अम्मार को हिटिंग पे 500 रुपए का इनाम आया है।
फुलटॉस की गेंद थी, उठा के खेलना चाहिए, खिलाड़ी उसके नीचे मौजूद, और एक कैच होने का खतरा और लगने वाला और एक झटका। अगर अम्मार अगली ओवर लेकर आते हैं और पहली गेंद पर विकेट लेते तो उनकी हैट्रिक हो जाएंगी, और अब्दुल रऊफ देशमुख की जानिब से उनको 500 रुपए का इनाम है हैट्रिक पर अम्मार चाफेकर को। काफी संघर्ष में दिखती हुई झटाम इंटरप्राइजेस ए, तू चल मैं आया, ऐसी परिस्थिति अभी यहाँ ग्राउंड पर दिख रही है। अब फौजान की जगह संभालने आए हैं साइम, और उनका साथ निभाएंगे आतिफ, और गेंदबाजी के मार्च पर रहेंगे मसूद गजगे, मैन फ्रॉम टेम्पाला, खुद कप्तान है तवक्कर राइडर्स के। पहली ओवर में दो गेंदें काफी महंगी साबित हुई थी, उसके बाद काफी जबरदस्त वापसी कराई थी अपने टीम को मसूद ने। 11 रन खर्च किए अपने पहली ओवर में, उसके बाद अम्मा ने भी काफी अच्छी गेंदबाजी की, इसको रुका हुआ 14 रनों पर। पावर प्ले का आखिरी ओवर रहेगा ये, राइट आर्म विकेट से मसूद, आतिफ के लिए, आतिफ तैयार। फिर से कट करना था, अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद करते हुए मसूद, आतिफ कट करना चाहते थे, गेंद का बल्ले कोई संपर्क नहीं, डॉट बॉल। फिर से एक बार कोई रन नहीं आता हुआ बल्लेबाजों की जानिब से झटाम इंटरप्राइजेस के। फिर से पटकी हुई गेंद थी, उठा के खेले ऑफ साइड में, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद बाउंड्री के बाहर, 6 रनों के लिए। देखने नहीं मिला था। अब आतिफ ने अच्छा शॉट खेला और स्कोर बोर्ड को थोड़ा दौड़ाया। फिर से बस स्लो रन की गेंद चकमा देते हुए बल्लेबाज को, और ये लगने वाला और एक झटका आतिफ के रूप में, वापसी करते हुए फिर से एक बार मसूद। पूरे शबाब पे चल रही है। तीसरे ओवर तक 5 खिलाड़ी को आउट किया है और स्कोर सिर्फ 26 रन है। 5 विकेट के नुकसान पर झटाम एंटरप्राइज को बड़े बड़े 5 झटके दिए हैं। ना ओ जगत सर, एक ही रन मिलेगा, स्कोर बढ़ के 21। बॉलर ने वापसी करते हुए बेहतरीन बॉलिंग करके अपने टीम को अच्छा शॉट खेला, फिर से साइन लो फुल की गेंद थी, यॉर्कर की तलाश में थे मसूद। एक रन मिलेगा, इसी एक रन से बढ़ता हुआ स्कोर 22 रन 22। आखिर गया ना बाकी मसूद की दूसरी ओवर का। फिर से एक बार चकमा देते हुए जबरदस्त गेंदबाजी करते हुए मसूद,
स्लो लाइन की गेंद की थी, समझ नहीं पाए बल्लेबाज। पावर प्ले की ओर समाप्त होते हुए स्कोर काफी धीमा रुका हुआ 22 रनों पर। चौथी ओर लेकर आएंगे तवक्कल राइडर्स की जानिब से परशुराम, जिन्होंने अच्छी शुरुआत दी थी बल्लेबाजी में। अब देखते हैं गेंदबाजी में अपना क्या कमाल दिखा पाते हैं। स्ट्राइक पड़ेंगे साइम। फिर से एक बार अच्छा शॉट खेला, अलॉन्ग द कारपेट शॉट खेला गया था। एक ही रन मिलेंगे आसानी से। इसी एक रन से बढ़ता हुआ स्कोर 23 रन, 23। काफी बड़ा इसको खड़ा किया था तो वो राइडर्स ने उसका पीछा करते हुए काफी स्लो चलती हुई झेड़ा मीटर पर एक काफी विकेट गवा दी है। फिर फुल टॉस है कि गेंद उठा के खेल दिया, गेंद यदि बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। इसी के ये तीसरा छक्का देखने मिला हमें। Fourth over in progress, and total 29 for 5 wicket. एक ही रन मिलेगा। अस्सलामुअलैकुम। दोघांचा 23 का 24 मिळलाय। हो मग काय झालं? नाही कारण त्याला फायदा असं दोघांनी संगत जातील, कारण काय आहे, त्याला तो मोना आहे ना, आपलं सपोर्ट होईल, बारावी पास पोर हे असलं का आता इतकं गेलं ना आमची आजारी भावाचं कुर्बानी द्यायला लागते. Nu ami andante ni इस बीच परशुराम राइट मोर द विकेट गेंद करेंगे सादिक भाई के लिए। सादिक भाई ने लेग साइड में घुमा दिया, 6 रन।
नए बैट्समैन स्ट्राइक लेंगे, पप्पू, मुजम्मिल। तवक्कल बेकरी, टीम के कप्तान से गुजारिश है कि अपनी फील्ड जल्दी से जल्द सजाए, ज्यादा टाइम पास नहीं करे। जिमाद, मसूद भाई, फील्डिंग लगाए जल्दी से जल्दी। नए बॉलर आदिल, मैन फ्रॉम पुरार। राइट आर्म ओवर द विकेट, इस बारी की 5वीं ओवर लेके, और बल्लेबाज है पप्पू, एक हार्ड हिटर। राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ना शुरू किया, गेंद की ऑफ साइड में धकेल दिया पप्पू ने, और वहां पे अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और 1 रन से संतोष होना पड़ा। स्कोर बढ़ता हुआ 41। 5 विकेट के नुकसान पर 41। आदिल अपने ओवर की दूसरी गेंद लेके सादिक भाई के लिए। सादिक भाई एक हार्ड हिटर, इस बीच दौड़ना शुरू किया, गेंद की पटकी हुई गेंद, और उसे लेग साइड में पुल करना चाहा, बाउंड्री लाइन की तरफ गया। अम्मार की बेहतरीन फील्डिंग, और 1 ही रन से संतोष होना पड़ा सादिक भाई को। इसी के साथ छठा इंटरप्राइज का स्कोर बढ़ता हुआ हल्के गति से 42 रन। आदिल अपने ओवर की तीसरी गेंद लेके राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, और गेंद की काफी अच्छी गेंद ब्लॉक होल में थी, पप्पू उसे लेग साइड में धकेल दिया, और वहां पे बहुत अच्छी फील्डिंग मसूद की, लेकिन बहुत खराब थ्रो, लेकिन बैकअप उतना ही अच्छा आरिफ। इस बीच स्कोर बढ़ता हुआ 43 रन, 5 विकेट के नुकसान पे। 5 ओवर इन प्रोग्रेस। इस बीच आदिल दौड़ना शुरू किया, गेंद की काफी अच्छी गेंद नीचे रही, और लेग साइड में वहां पे इनर एज लग के वहां पे कोने दो रियाब की अच्छी फील्डिंग। आदिल अपने ओवर की 5वीं गेंद लेके राइट आर्म ओवर द विकेट, दौड़ना शुरू किया, विकेटों को पार किया, गेंद की काफी अच्छी गेंद, उतना ही अच्छा शॉट लेग साइड में पप्पू का। हम पहले ही बोल चुके हैं कि बिलाल बॉल दिस बॉल ए बॉल सुनो सुनो पप्पू। इस बीच अपने ओवर की आखिरी गेंद लेके आदिल
पप्पू के लिए। अभी तक अपने ओवर में 5 गेंदों में 10 रन खर्च किए। इस बीच स्लोअर लाइन की गेंद और उतनी अच्छी फील्डिंग यहाँ पे मसूद द्वारा 1 रन से संतुष्ट होना पड़ा। स्कोर बढ़ता हुआ 51 रन। 5 ओवर की समाप्ति पर 51। झटा 3 ओवर में 69 रनों की जरूरत। 23 रन पर ओवर की स्ट्राइक रेट से चलना पड़ेगा। जब तक सादिक भाई और पप्पू है कुछ कहा नहीं जा सकता। क्रिकेट है। अभी अम्मार जिन्होंने पहली ओवर में 3 रन खर्च करके 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट, दो इस पहले बॉल में अगर विकेट लेते हैं उनकी हैट्रिक हो जाएंगे। अम्मार इस बीच गेंद डालेंगे पप्पू के लिए। पप्पू एक हार्ड हिटर है। देखना है पप्पू इस मैच को कहां तक ले जाते हैं। अगली गेंद काफी अच्छी गेंद, उतना ही अच्छा शॉट और गेंद उतनी अच्छी फील्डिंग वहां पे मसूद दोबारा 1 रन। 1 रन मसूद की बेहतरीन फील्डिंग। निश्चित रूप में अपने टीम के लिए 4 रन उन्होंने रोक लिए। इस बीच अपने ओवर की दूसरी गेंद लेके अम्मार गेंद करेंगे सादिक भाई के लिए। सादिक भाई काफी अच्छा शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, स्टेडियम के बाहर, 6 रन। और 6 रन। इस बीच स्कोर बढ़ता हुआ 58 रन। अम्मार अपने ओवर की तीसरी गेंद लेके सादिक भाई के लिए। काफी लंबा रन अप। अंपायर को पार किया, विकेटों को पार किया और गेंद की शॉट ऑफ लाइन गेंद, उतना ही अच्छा शॉट। फाइल लेके दानिब 6 रन। अपने निजी 30 रन पे खेलते हुए इस बीच अम्मार चौथी बॉल लेके अम्मार अपने ओवर की चौथी गेंद लेके सादिक भाई के लिए। सादिक भाई ओ ब्लॉक होल की गेंद और उतना ही अच्छा प्लेसमेंट वहां पे। और थ्रो में थोड़ा सा जंबलिंग हुआ लेकिन वहां पे बैकअप अच्छा। आरिफ दोबारा 1 रन से संतुष्ट होना पड़ा सादिक भाई को। सादिक भाई का निजी स्कोर अपना खुद का 31 और टीम का स्कोर बढ़ता हुआ 65। अभी लास्ट गेंद पप्पू के हाथ में। पप्पू देखना है इस गेंद को कहां पहुंचाते हैं। 2 बॉल है। और वहां पे फुल टॉस गेंद और पप्पू उसे कनेक्ट नहीं कर पाए वहां पे। और आउट हुए पप्पू। वहां पे एक विकेट कीपर ने अच्छी कैच ली।
वहां पे गलत अल्फाज नहीं यूज करें। पप्पू अपना विकेट गंवा बैठे। इस ओवर की आखिरी गेंद लेके अम्मार अम्मार अपने बॉलिंग मार्क पे पहुंच जाए। इस बीच अम्मार अपने ओवर की आखिरी गेंद लेके, नए बैट्समैन का नाम क्या है? नए बैट्समैन का नाम क्या है? जीशान। जीशान अपने शान के साथ खेले। इस बीच अपने ओवर की आखिरी गेंद लेके अम्मार दौड़ना शुरू किया। अंपायर को पार किया, विकेटों को पार किया, गेंद की शॉर्ट ऑफ लाइन गेंद, उतना ही अच्छा कनेक्ट जीशान ने दिखाया उनकी शान और पहले ही गेंद पे छक्का जोड़ दिया। स्कोर बढ़ता हुआ। दो ओवर और 39 रनों की जरूरत। 49। ये बैटिंग इस बीच अपने कोटे की दूसरी ओवर लेके आदिल और इस मैच की 7वीं ओवर लेके आदिल राइट अमोर द विकेट। अभी भी सादिक भाई क्रीज पे मौजूद है। सादिक भाई को चाहिए कि जितना से जितना हो सके बॉल को बाउंड्री के पार खींच दे। आदिल गेंद करेंगे सादिक भाई के लिए और अच्छी गेंद और ऑफ स्टंप को छोड़ते हुए उसके बाद अंपायर का डिसीजन वाइड बॉल। 12 गेंदे 48 रनों का लक्ष्य। सादिक भाई हर बॉल पे बाउंड्री मारो। आदिल गेंद करेंगे सादिक भाई के लिए और सादिक भाई ने उठा के खेला है। वहां पे चांस हो सकता है कैच का, लेकिन बॉल तक नहीं पहुंचे परशुराम और 2 रन से संतोष होना पड़ा सादिक भाई के लिए।
74 रन हो चुका है और आदिल गेंद करेंगे सादिक भाई के लिए। और सादिक भाई उठाना चाहते थे लेकिन कनेक्ट नहीं हुआ सही से वहां पे अशकार के हाथ में। और काफी अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो अशकार द्वारा। और सादिक भाई अपने निजी 37 रन पे खेलते हुए स्कोर बढ़ता हुआ 75। आदिल तीसरी गेंद लेके आदिल, और वहां पे कीपर के ऊपर से बॉल गया, गेंद बाउंड्री लाइन पार कर गई, 4 रन। अभी तक 9 गेंदों में 40 रनों का दरकार। आदिल अपने ओवर की चौथी गेंद लेके इस बीच उठाना चाहते थे, वहां पे अम्मार की बेहतरीन फील्डिंग लेग साइड में, 1 रन से संतोष होना पड़ा। 8 गेंदों में 39 रनों की जरूरत, 8 गेंदों में 39 रनों की जरूरत। 81। वाइड, एक गेंद वाइड है। इस बीच आदिल अपने ओवर की पांचवी गेंद लेके स्लोअर गेंद, और आदिल ने फंसा दिया वहां पे सादिक भाई को। और सादिक भाई को चाहिए कि हर गेंद पे छक्का मारे। अभी हर गेंद पे छक्के की जरूरत है। इस बीच आदिल अपने ओवर की आखिरी गेंद लेके राइट आर्म ओवर द विकेट गेंद की, और सादिक भाई ने लेग साइड में सिर्फ धक्का देके 1 रन ले लिया। वहां पे अम्मार की बेहतरीन फील्डिंग। इस बीच आखिरी गेंद लेके शायद खुद ओनर आखिरी ओवर लेके जिमात भाई अपनी टोपी जकी भाई की तरह निकालते हुए वहां पे 6 गेंदे और 38 रनों की जरूरत झटाम इंटरप्राइजेज ए को। और जिमाद अगर 6 बॉल में 6 छक्के देते तो असलम सलामत उनकी तरफ से पूरी गाड़ी नारियल पानी। गाड़ी के साथ। सादिक भाई अपने अर्धशतक के करीब, देखना है इस मैच को कहां तक पहुंचाते हैं। और जिमात कोशिश करे कि कम से कम रन दे के अपना एवरेज मेंटेन करे। इस बीच राइट आर्म ओवर द विकेट जिमात की गेंद, ओ काफी अच्छी गेंद, सादिक भाई बीट हुए और जिमात काफी खुश पहले ही गेंद पर। अभी दूसरी गेंद के लिए बहुत तेजी से आते हुए दूसरी गेंद लेके जिमात अपने बॉलिंग मार्क पर, और सादिक भाई इस बीच, और जिमात ने शॉर्ट ऑफ लाइन गेंद की, वहां पे उतनी अच्छी फील्डिंग। रियाब दोबारा और जिमात बहुत अच्छी बॉलिंग करते हुए इस बीच अपने ओवर की तीसरी गेंद लेके जिमात, और बहुत ही कड़क शॉट मारा, लेकिन ग्राउंड शॉट यहाँ दरकार नहीं है, जितना हो सके उतने हवाई शॉट चाहिए। अभी 3 गेंदे
बाकी और सादिक भाई घुमा के खेल दिया, गेंद बॉल लाइन पार कर गए, रिवर्स स्वीप 6।